हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खूप मोठा गॅप पडला आहे. वापस मला समजतंय 1 वर्ष झालं असेल मी आज व्लॉग शूट करते. बट आजचा व्लॉग आपला थोडा वेगळा असणार आहे. म्हणजे व्लॉग नसणार आहे, गेट रेडी विथ मी असणार आहे. सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुक. तसं तर मला पण एवढा मेकअप येत नाही, बट माझ्या तोंडाला जेवढा सूट होईल, जेवढा मला येतो, जेवढा चांगला वाटेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि बाकी कसे आहात तुम्ही? मी तर गणपतीचे व्लॉग्स अर्धे ठेवलेत. यावर्षी मी फुल ट्राय करेन मी पूर्ण व्लॉगिंग शूट करायचा. बट आता आपण आत्ताच स्टार्ट करूया सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुक. तुम्ही बघू शकता मी आता तोंडून आले, मी तोंडाला काहीच नाही लावलंय. तर स्टार्ट. तर पहिले तर मी तुम्हाला माझी मेकअपची व्हॅनिटी दाखवते. ज्या लोकांना वाटतं की अरे ही मेकअप करते, मला मेकअप माझ्याकडे आहे पण मला करायला नाही आवडत, कारण हे असे बिनबुलाय मेहमान येतात. बट आता जे आहे ते शिव्या पडतायत मला घरातून, मग मला हे सगळं संपवायचं आहे सामान. सो आपण असे छोटे छोटे गेट रेडी विथ मी करत राहू. जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा, आणि मी नेक्स्ट लुक कोणता करू तो पण मला कमेंट करून सांगा. तर आता बघूया माझ्याकडे मेकअपचं किती आणि काय काय सामान आहे. तर ही माझी छोटी व्हॅनिटी आहे, बट प्रोडक्ट्स खूप महाग आहेत. तर पहिलं तर हे माझं टायगरवाला बँड, जो आपण मेकअप लुक स्टार्ट करताना लावू. असं दाखवत राहिले मी तुम्हाला माझ्या व्हॅनिटीमध्ये काय काय, तर खूप टाइम होईल. मी ह्याचा पण एक ब्लॉग बनवेल की व्हॉट्स इन माय मेकअप बॅग बॉक्स वॉट एव्हर. बट आता मी तुम्हाला पटकन थोडंसं दाखवते की माझ्याकडे काय काय, आणि लावताना तर मी तुम्हाला सांगेलच मी काय काय लावत आहे, अप्लाय करत आहे. सो स्टे ट्यून. तर आपण आता मेकअपला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला आपण स्किन मॉइश्चराईज करून घेऊया, म्हणजे आपले ओपन पोर्स क्लोज होतील आणि मेकअप आतमध्ये नाही जाणार आणि पिंपल्स नाही येणार. तसे तर आलेच आहेत, त्यांना मी घालवायच्या मागे लागली आहे, बट होई ना, चालेल. स्किन मस्तपैकी मॉइश्चराईज करून घ्यायची. बाकी हे पण लावलं लगेच लाल होती. तुमच्यासाठी आता मी करत जाईल. तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग मी काय सोडू हे पण सांगा. मी आता डेली ब्लॉग्स, व्हिडिओज, चॅलेंजेस पोस्ट करणार आहे. मी गणपतीचे ब्लॉग्स तर येतीलच, आणि तुम्ही कंटाळू नका. मला ह्या वर्षी मी पूर्ण 5 दिवसाचा 5 व्लॉग बनवणार आहे. सो स्किन मॉइश्चराईज करून झाली आपली. आता आपण अप्लाय करूया फाउंडेशन. म्हणजे मी ग्लॅम लुक बनवते, सॉफ्ट ग्लॅम लुक. तर आपल्याला असं जास्त ओव्हर मेकअप नाही करायचं आहे. जे काय आहे ते चिरीमिरी लावू आपण. हा मी फाउंडेशन यूज करते फॉरएव्हरचा. त्याचा शेड कोणता आहे? चीज केक शेड आहे. उद्घाटन करते मी या फाउंडेशनचं. मम्मी बघ, सगळं सामान वापरून संपवते मी. जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं. आणि ती असं काय करायचं, असं करायचं आणि मग लावायचं. तसं मला मेकअप येतो, पण मी स्वतःवर करत नाही, मला दुसऱ्यांवर करायला आवडतो. तर मी अजून गोरी होणार, तर मी ऑलरेडी गोरी आहे. आता हे घ्यायचं आणि हलक्या हाताने ब्लेंड करायचं. आता मला दिसत नाही मी इथे काय करते ते, त्यामुळे मी गरीब आहे, मी माझ्याकडे मिरर नाही.
ब्लशच्या पॅलेटच्या मिरर मध्ये बघावं लागतंय. गाईज फटाफट फॉलोअर्स वाढवा माझे. मी हे ब्लेंड करते पहिलं, मग भेटते तुम्हाला. उगाच तुमचा पण टाइम वेस्ट नको. माझा तर होतोच आहे, पण तुमच्यासाठी काय पण. तर मी हे ब्लेंड करून भेटते तुम्हाला. सो गाईस तुम्ही बघू शकता माझं फाउंडेशन अप्लाय करून झालंय. तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्लाय झालंय. म्हणजे बिलकुल बी असं हे नाही राहिले पॅचेस. असं मला एकदम स्मूथ बेस आवडतो, बट आपला बेस अजून रेडी नाही झालाय. तर पहिलं तर मी कन्सील करून घेते. कन्सिलर करून घेते मी पहिलं. जास्त मला कन्सील करायची गरज नाही, बट थोडं हायलाइट होण्यासाठी थोडं एक टोन फेअरने इथे 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 कन्सील करून घेते. बस, बाकी काय नाही. बाकी काय नाही म्हणजे कन्सील, बाकी काय नाही. बाकी करायचंय अजून आपल्याला मेकअप. मी शिकवते म्हणजे तुम्हाला करायलाच लागतं. आणि आपण आता कन्सिलर करणार आहे, तर कन्सिलर साठी मी हा क्रायलॉनचा पॅलेट यूज करते. बोलली ना माझ्याकडे खूप सामान आहे. सगळे शेड अवेलेबल आहे. तुम्ही काळे, गोरे, निळे, पिवळे, पांढरे कसे पण असाल, माझ्याकडे सगळे शेड आहेत कन्सिलरचे. पण आता मला ह्याच्यातून माझा शेड कोणता होता मी विसरली. 22 होता. तर हा 22 शेड मी यूज करते. त्यासाठी माझ्याकडे ब्रशेस पण आहेत. बॅलीचे ब्रशेस आहेत माझ्याकडे. तर माझा कन्सिलर ब्रश आता ह्याच्यातून शोधावा लागेल. कधीच्या काळी कर्दन काळातून हे मी ब्रशेस काढलेत. आता मी विसरली माझा कन्सिलर ब्रश कोणता होता. आता जो मी हाताला लागलाय, जो मी अगोदरपासूनच मेस केला होता, तोच यूज करते मी. केवढीशी डिब्बी आहे ही. नाही, सामान जास्त आहे ह्याच्यामध्ये, प्रोडक्ट. हे असं खूप ड्राय झालंय, बट ह्याला मी असं मिक्स केलं तर ते झालं. तर हे सुद्धा आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. चाहे कोई नाही, गाणं नाही, कॉपीराइट पडेल, सॉरी. ब्लेंडर 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 मी असं कुठे टाकते मी विसरूनच जाते. असंच मला अभ्यास करताना पेन्सिल पण नाही भेटायची. पेन्सिल भेटली की इरेजर नाही भेटायचा. पटकन ब्लेंड झालं. तुम्ही बघू शकता की ते पटकन ब्लेंड होत आहे. जास्त काही करायची गरजच नाही. पण मला माहिती नाही का, मला मी बिना मेकअपच आवडते. पण मी असं पण छान दिसते. उगाच जास्त छान दिसले तर मेकअप करून मजाक करते, सिरियस घेऊ नका. आता हे मी नीट एकदा मिरर मध्ये बघून, माझ्या गरीबाच्या मिरर मध्ये बघून नीट ब्लेंड करते. मग आपण भेटू. मग आपण थोडासा छोटा मोठा आय मेकअप करू. म्हणजे मोठा नाही, छोटाच करू. तर आपलं कन्सिलर करून पण झालंय. आता आय मेकअप करू, मग कॉन्टोरिंग करू, मग ब्लश लावू. पावडरिंग पण बाकी आहे ना. ब्लश लावून मग मी पावडरने सेट करेल मेकअप. पहिला आता आय मेकअप करूया. आय मेकअप साठी माझ्याकडे ऑप्शन आहे हे दोन. आतमधले कलर दाखवले. माझा टॉप ब्राऊन आहे ना, मग मी थोडा न्यूड मध्येच जाते.
हे शेड्स नको आहेत मला. हे पण एक पॅलेट आहे माझ्याकडे, बघू शकता. पुस्तकांसारखे आय शॅडो आहेत ह्याच्यात. बघ, मला ह्याच्यातला नाही, त्या न्यूड पॅलेट मधला ब्राऊन कलर एक आवडला आहे, तर बघूया आपण. ब्रश घेतला, ह्याच्यात पण मिरर आहे. तर मी शेड घेते पहिला, तर हा सिक्रेट. असं घ्यायचं ब्रशवरती आणि मग एक्स्ट्रावाला डस्ट करायचं आणि मग हलक्या हाताने ब्लेंड करायचं. हे जास्त दिसतंय आता, पण ते नीट मी सेटल करेन. परत घ्यायचं, संपवायचं आपल्याला, मम्मी वरडेल नंतर. आता छान दिसतंय. आता हे जे क्रीजच्या वर गेलंय ना, ते कसं घालवायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिलं मी हा डोळ्याचं करून घेते रंगरंगोटी. मजा येते ब्लॉग बनवायला, पण तुम्ही ना फॉलो नाही करत, सबस्क्राईब नाही करत. मग मी बनवणार, मला बघणार कोण? फटाफट फॉलो करा मला. माझे डेली ब्लॉग्स हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, मग मी डेली ब्लॉग्स पण स्टार्ट करेल. आणि मला कुकिंग पण खूप चांगली येते. जर तुम्हाला माझे माशांची रेसिपी हवी असेल तर तरी पण कमेंट करा. आता हे जरा क्रीजच्या वर गेलंय, तर ते आपण सेट कसं करायचं? ह्याच्यातच असा एक लाइटर शेड असतो, पावडर शेड असं बोलतात त्याला. तर तो घ्यायचा, खूप घ्यायचा, खूप घ्यायचा, कारण संपायचंय. आणि वरून अप्लाय करत जायचा खाली. बघा तुम्ही, ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप डिफरन्स दिसतोय, कळलं? उगाच मेकअप करायचा म्हणून तसं पण नाही करायचं, ते त्याचं पण एक हे असतं. दोन्ही पण झाले की नाही सेटल? येतं मला, ते बघू शकता. आता एकदम असं मस्तपैकी न्यूड वाटतंय, तर ह्याला असं थोडंसं आपण शिमरी बनवणार आहे, कारण आपला ग्लॅम लुक आहे. जास्त पण नाही, नाहीतर पागल दिसाल. कोणता कलर घ्यावा? हा वाला घेते मी, ब्राऊन मध्ये थोडस असं चमकी चमकी आहे, चमकी चमकी. इकडे बघून लावलं तर माझं चुकणार, इथे बघून लावते. सो आपलं आय मेकअप पण झालाय, आता फक्त लायनर आणि मस्कारा बाकी आहे. बट तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी न्यूड वाटतंय. आता मी ते चमकी लावणार होती, थोडीशी मी लावलेली, पण ते विचित्र वाटत होता, म्हणजे मला नाही आवडलं. एकदमच असं झाकामागा मला बघा वाटत होतं, तसं तुम्ही मलाच बघा, पण ते एकदम घाण वाटत होतं. बघून नावं ठेवाल तुम्ही, म्हणून मी आता आय मेकअप तर डन झालंय. तसं तर मला कॉन्टोरिंगची गरज नाही, पण करावं लागतं, आहे ना, मग करायचं. जस्ट हर्ट्सचं कॉन्टोर आहे माझ्याकडे.
नाकाला नाही करत, माझं नाक आधीच छोटच आहे. असं केलं की माझ्या नाकाचे होल्स दिसतात. आता हे नीट ब्लेंड करूया. किती ते कष्ट मेकअप साठी. लोक रोज रोज कसं करतात. हे जरा जास्त लागलं. पण काय नाही, ते मी काढून टाकेल पावडरने. आता ते मी जरा विचित्र दिसत असेल पण इग्नोर करा. आता ते पावडरने सेट केल्यावर होईल. आता ब्लश लावून घेऊया. कॉन्ट्रास्ट नाही, ब्लशरच्या ब्लशने ब्लश लावायचा. हा माझा ब्लशचा ब्रश आहे. तर ब्रश 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 ब्लश तर ब्लश पण मला ब्राऊन मध्ये आवडतो. सो आपण ब्राऊन मध्ये करूया. आता हा इतका ब्लेंड करायचा की तो गेलाच पाहिजे. तो कसा ब्लेंड करायचा तो मी तुम्हाला दाखवत नाही, कारण ते माझं सिक्रेट आहे. माझं मी गावाला. फाउंडेशनचा जो स्पॉन्ज असतो ना त्याच्याने ब्लश हे करायचं, म्हणजे तो जास्त लागत नाही. आता बघा किती मस्त झाला. हायलायटर थोडंसं लावू, लायनर लाव आणि मग लिपस्टिक लाव. नोजवर आता लायनर लावूया आपण. तर लायनर माझ्या मी डेली यूज करते त्या पाऊच मध्ये असतं. त्या पाऊचची पूर्ण वाट लागली, इकडे तिकडे नेऊन 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 नेऊन. आणि आज माहिती नाही काही लायनर माझं संपतच नाही. वैतागली आहे मी वापरून वापरून, बट ते संपतच नाही. आणि लायनर मध्ये मला विंग आवडत नाही.
कारण मला काढताही येत नाही स्वतःला, आणि जर स्वतःला येत नाही मग मला आवडत नाही. बरोबर ना. एक वर जाते एक खाली येत असं होतं माझ्या विंगचं, सो मी भानगडीतच पडत नाही. जर तुम्हाला माझा डेली मी काय मेकअप करते ते पण हवं असेल ना तर कमेंट करा. माझं स्किन केअर रुटीन पण हवं असेल तरी कमेंट करा. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल ब्लॉग्स व्हिडिओजमध्ये, मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि असाच सपोर्ट करा मला. लवकर लवकर माझे फॉलोअर्स आणि इन्स्टावरती सबस्क्रायबर्स पण वाढवा. आता माझं लायनर थोडंसं इथे आतमध्ये गेलं आहे आणि ते मला झोंबतंय, सो मी ते ह्याच्या कन्सिलरच्या ब्रशने काढते. मी काही चांगलं करायला गेले की वाट लागल्याशिवाय राहतच नाही. झालं. मी काजळ नाही लावत बिकॉज मला काजळ लावल्यावरती, म्हणजे मी लवकर नाही लावत, मी काजळ लावल्यावरती मला झोप येते, म्हणजे माझे डोळे उघडणारच नाही, डोळ्यातून पाणी येणार, डोळे अशी होणार, सो मी नाही लावत. कॉन्टूर केल्यावर किती सुंदर दिसतंय. मी आहेच सुंदर. तर आता काय बाकी होतं? लिपस्टिक. पावडरिंग मी केलीच नाहीये आणि मला वाटतंय की थोडीशी गरज आहे करायची. लूज पावडर पण आपल्याकडे फॉरेवरची आहे. कधी लावलीच नाही, जशीच्या तशी भरून आहे, कधी वापरलीच नाही. आहे का? आहे आहे. मला वाटलं ती टाईट झाली, म्हणजे असं वापरून नाही वापरून. पावडर ब्रश त्याला पहिला मोठं करायचं, सोडवायचं. सो गाईज आपलं पावडर झालंय लावून. आता मला लिपस्टिक लावायची. ही वाली आहे आपल्याकडे पॅलेट लिपस्टिकची, बट मला आता हा माझा डेलीचा झुडिओचा शेड आहे तो मी लावते. मूज आहे हे, लिप मूज, याचा शेड आहे BR01. हा जरा जास्त डार्क वाटतोय शेड, म्हणजे मी जास्त लावलाच आहे, तर ह्याला पण आपण असं लावली पावडर की आपल्याला पाहिजे तशी न्यूड लिपस्टिक झाली बघा. आय शॅडोला आणि लिप्स मॅच होत आहेत. एकदम पण जास्त न्यूड माझ्यावर सूट नाही होत. सो आता आपण पूर्ण मेकअप लुक क्लोजअपने दाखवूया, थोडा लाईट. मी या टॉपवरती हे इयरिंग्स वेअर करते. मस्कारा पण मी नाही लावला कारण ओव्हर वाटेल. आता ही माझी वाघाचा बँड सोडू.
तुम्हाला माझा लुक कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. दाखवते माझ्या मेकअपचा. जरा पण पॅची नाही, बेस इतका भारी झालाय ना. बेस, माझा मेकअपचा बेस खूप मस्त बनतो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर खरं तर बोलायला गेलं तर मीच 1 वर्षाने आली मीच नवीन आहे. पण तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि उद्या हा व्लॉग आज मी पोस्ट करेल, व्लॉग नाही, गेट रेडी विथ मी. आणि उद्या मी कोणता लुक करू हे तुम्ही मला कमेंट करून प्लीज सांगा. तुम्ही बघितलं ना माझ्याकडे खूप सामान आहे, मी कोणता पण लुक क्रिएट करू शकते. किती सुंदर दिसतंय हे. तर तुम्ही घरच्या लाईटमध्ये तर मी मेकअप शूट करताना बघितलाच. आता ही बाहेरून लाईट येते गॅलरीतून, तरी तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल मेकअप वाटतं, असं वाटतच नाही मेकअप केला. बट आय शॅडोने थोडं अजून मस्त लुक आलाय. बघू शकता किती सुंदर असा मेकअप झाला. तर असे नवनवीन तुम्हाला रेसिपीज वगैरे काय काय हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाकी माझं मेकअप कसं झालं ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्ही मला सांगा, तू डेली व्लॉग टाक. तुम्ही मला सांगत नाही, मग मी विसरून जाते, मग मी 1-1 वर्षाने अशी चॅनलवर प्रकट होते. जर तुम्हाला डेली व्लॉग्स पण बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. करा आणि इन्स्टाला पण मला जाऊन फॉलो करा. सो बाय गाईज.